टॉसचा प्रफुल्ल पाटील नॉन स्ट्राइक वर, तर हुसेन टाके हा ऑन स्ट्राइक असेल आणि गोलंदाजाच्या भूमिकेत विचार केला तर अमित. पाहूया 4 षटकांचा सामना आणि दोन्ही संघात मित्रांनो 4-4 आयकॉन असा हा फॉर्मॅट असलेला मित्रांनो आज ही स्पर्धा असेल. त्याच्यामध्ये पाहूया पहिला सामना बेलोई संघ विजय झालाय. आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू आणि इथे मात्र पहिलाच चेंडू मित्रांनो लेग साइडची बाउंड्री टार्गेट करण्याचा प्रयत्न हुसेनच्या माध्यमातून झाला, परंतु पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात आला अमितच्या माध्यमातून आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल भुवनेश्वर या संघाकडून अमित याच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन हुसेन टाके याच्यासाठी. आणि इथे मात्र एज आणि काय झालं तर हुसेन टाके मित्रांनो ज्याच्यावर भरपूर आशा होत्या असा मित्रांनो हुसेन टाके मात्र 0 या धावसंख्येवर बाद होतोय आणि पहिलाच हदरा 0 या धावसंख्येवर गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्ल्याण या संघाला लागतोय 0 या धावसंख्येवर. नक्कीच मित्रांनो बिग ब्लो म्हणावा लागेल. हुसेन टाके सारखा फलंदाज कोणतीही धाव न काढता मित्रांनो तंबूच्या आश्रयाला जातोय आणि मित्रांनो याचं सर्व श्रेय जाईल ते म्हणजेच अमित आणि कीपर या 2 गोल फलंदाजांना आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल अमित सुतार गोलंदाज आणि नक्कीच मित्रांनो चांगली सुरुवात म्हणावी लागेल भुवनेश्वर या संघाकडून. आणि नक्कीच हुसेन याची हा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच भूषण पवार. नक्कीच मित्रांनो एक लोकल हिरो परंतु नेहमीच सातत्य त्याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच भूषण हा मल्ल्याण संघाचा एक तारणहार म्हणून ओळखला जातो आणि यत्नाच्या वर्षाचा विचार केला तर खरोखर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो असं भूषण पवार ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक वर प्रफुल्ल पाटील असेल. पाहूया पुन्हा एकदा अमित सुतार ऑन मार्क. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन भूषण याच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू इथं मात्र पॉइंटच्या वरून उडवलाय. पाहूया या चेंडूवर काय घडणार. अप्रतिम प्रयत्न सुद्धा झाला मित्रांनो आणि नक्कीच या चेंडूवर 2 धावा जरूर आल्या परंतु या चेंडूवर एक अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. नक्कीच मित्रांनो या चेंडूवर मी तर म्हणेन 2 धावा सेव्ह झाल्या कारण जर चेंडू ग्राउंडवर टप्पा पडला असता तर नक्कीच मित्रांनो बाउंड्रीच्या बाहेर गेला असता परंतु इथे मात्र 100% देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो काही अंशी सफळ सुद्धा झाला तो म्हणजेच भुवनेश्वर हा संघ. पाहूया या 2 धावांनी धावाचा श्रीगणेशा होतोय. इथे मात्र आणखीन एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न भूषणच्या माध्यमातून परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षक कीपर चोख बजावतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती म्हणजेच 2. आणि इथे मात्र जोरकस फटका. या चेंडूवर काय घडणार तर या चेंडूवरील एक अप्रतिम गगनभेदी षटकार भूषणच्या बॅट मधून आणि मी अगोदरच म्हटलं होतं की भूषण हा नेहमीच त्याच्या बॅट मधून सातत्यपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि भूषण मात्र आपली उपस्थिती सिद्ध करतोय आणि भूषणच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत दणदणीत षटकार मल्ल्याण संघासाठी आणि या 6 धावांनी धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 8 धावा. पाहूया अजूनपर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आहेत 1 बाद 8 आणि नक्कीच मित्रांनो बाद होणारा फलंदाज कोण असेल तर हुसेन टाके. नक्कीच मित्रांनो आज थोडंसं आपल्या प्रेक्षकांना नाराज केलंय परंतु मित्रांनो हा सामना जिंकला तर अजून मित्रांनो त्याची बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इथे आणखीन एक जोरकस फटका आणि या चेंडू येईल आणखीन एक दर्जेदार दिमागदार षटकार आणि मी अगोदरच म्हटलं होतं कारण भूषणची कामगिरी नेहमीच सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय मल्ल्याण संघाकडून. खरोखर हुसेन टाके बाद झाल्यानंतर भूषण याला संधी मिळाली आणि नक्कीच मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं केलंय ते म्हणजेच भूषण याने या षटकात 2 षटकार मारले भूषण याने आणि या 6 धावांनी या षटकाची सांगता होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 1 बाद 14 धावा. खरोखर अप्रतिम फलंदाजी भूषणच्या माध्यमातून मल्ल्याण या संघासाठी. राजन स्पोर्ट क्लब आयोजित बेळोशी PS स्पोर्ट चषक 2024 ज्याच्यामध्ये आजचा 3रा दिवस असेल आणि मित्रांनो 3ऱ्या दिवसातील ही दुसरी लढत आहे ज्याच्यामध्ये पहिली लढत झाली त्याच्यामध्ये बेलोशी संघाने बाजी मारली तर दुसरी लढत आहे ती म्हणजेच गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्ल्याण आणि प्रिशा 11 भुवनेश्वर या 2 संघादरम्यान. पाहूया ऋतिक माली. पाहूया वैयक्तिक पहिला
हा, आणि कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही. आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि त्या नियमांना अवलंबूनच ही स्पर्धा चालू असेल. त्याच्यामध्ये दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय ऋतिक. ऋतिक माली. पाहूया आता मात्र ऑन स्ट्राईक आपण प्रफुल्ल पाटीलला बघतोय. नक्कीच या षटकातील पहिलाच चेंडू. इथे पहिलाच चेंडू, एक जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय प्रफुल्लच्या बॅट मधून आणि तिथे मात्र कोणतीही चुकी होणार नाही. प्रफुल्ल एक धाव घेऊन आपल्या सहकारी भूषणला ऑन स्ट्राईक वर आणतंय, परंतु इथे मात्र एका धावेने आपल्या डावाचा श्री गणेशा करतोय प्रफुल्ल. आणि नक्कीच या एका धावेने धावफळकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 15, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जरी हुसेन टाकेची विकेट गेली असली तरी मित्रांनो अजूनपर्यंत खूप फलंदाजी शिल्लक आहे. जर मल्ल्याण संघाचा विचार केला तर खरोखर यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला जय हनुमान मल्ल्याण संघ मात्र आपलं नशीब आजमावतोय. आणि ज्याच्यामध्ये विचार केला तर हुसेन टाके असेल, प्रफुल्ल पाटील असेल, किशोर नाईक असेल, असे जबरदस्त आयकॉनिक पाहायला मिळतात. आणि इथे पाहूया आणखीन एक जोरकस फटका आणि या चेंडूवरील भूषणच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार, षटकार नंबर 3. आणि नक्कीच आज भूषणने खूप इम्प्रेस केलंय. भूषण पवार नक्कीच मित्रांनो लोकल आयकॉन आहे, परंतु मित्रांनो जरी लोकल असला तरी इथे मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय भूषण पवार या बेलोशीच्या भव्य ग्राउंडवर. आणि नक्कीच त्याच्या बॅट मधून येणारा हा तिसरा षटकार असेल मल्ल्याण संघासाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढते पाहूया रनआउटची संधी. आणि इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळतोय प्रफुल्ल पाटील आणि भूषण पवार या दोन खेळाडू दरम्यान. नक्कीच या एका धावेने धावफळकावर धावा असतील, त्या म्हणजेच 22 धावा. जर विचार केला 3 दिवसात ही चालणारी स्पर्धा ज्याच्यामध्ये 2 ते 3 सामने वगळले मित्रांनो, तर 50च्या वरती धावसंख्या गेलेली नाही. त्याच्यामुळे मित्रांनो ही खेळपट्टीचा विचार केला तर इथे मात्र आणखीन एक दर्जेदार फटका, परंतु या चेंडूवर काय झालं तर मित्रांनो प्रफुल्ल पाटीलला जीवनदान. म्हणजे खरोखर मित्रांनो स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारण्यासारखं आहे. कारण प्रफुल्ल पाटीलचा जर विचार केला तर नेहमीच मित्रांनो त्याच्या बॅट मधून सातत्यपूर्ण कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. अशा प्रफुल्ल पाटीलला जीवदान मिळतोय. कव्हरच्या वर चेंडू लागलाय का, मला वाटतं फर्स्ट एड असेल तर घेऊन जायचं PS. नक्कीच थोडासा इंजर्ड झालाय प्लेयर, त्याच्या बोटात दुखापत झालेली आहे. एक जरूर चांगला फटका प्रफुल्लच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, परंतु मित्रांनो संधी होती ही तर, आणि ही संधी सुटली गेली. आणि प्रफुल्ल पाटीलला जीवनदान म्हणजे खरोखर महागात पडण्यासारखं आहे. परंतु मित्रांनो खूप इम्प्रेस केले ते म्हणजेच भूषण पवार यांनी. खरोखर मित्रांनो आयकॉन सोबत खेळताना खरोखर आपले थोडंसं प्रेशर नक्कीच असतं, परंतु इथे कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेतलं नाही भूषण याने. आणि भूषणच्या माध्यमातून 3 षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आणि या सामन्याचा विचार केला तर अजूनपर्यंत तरी मी तर म्हणेन मल्ल्याण संघ हा पूर्णपणे वरचढ दिसतोय या सामन्यामध्ये. परंतु मित्रांनो सामना अजून संपलेला नाही. सामन्यातलं दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 1 बाद 23 धावा. हॅलो, चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना असेल विनय स्टार भेरशे वर्सेस प्रिशा 11 खारीकपाडा. या 2 संघ दरम्यानची पुढची लढत असेल. तत्पूर्वी चालू सामन्याकडे वळतोय मित्रांनो गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्ल्याण वर्सेस प्रिशा 11 भुवनेश्वर. या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत ज्याच्यामध्ये हुसेन टाके सारखा फलंदाज मित्रांनो 0 धावसंख्येवर बाद झाला, परंतु तदनंतर आलेला भूषण पवार मात्र आपली आक्रमकता सिद्ध करतोय आणि त्याच्या बॅट मधून 3 उत्तुंग षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. आणि त्याच्या साथी फलंदाज मित्रांनो प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या नॉन स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. तर पाहूया, मला वाटतं प्लेयर थोडासा इंजर्ड झालाय आणि त्याच्या बदली मला वाटतं आपला दुसरा खेळाडू येईल की तोच येतोय पाहूया. दरम्यान नवीन फलंदाज आलाय, मला वाटतंय नवीन क्षेत्ररक्षक. दरम्यान सामन्याकडे वळतोय पाहूया. या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावफळकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 23 धावा. गोलंदाज ऋतिक नाईक, ऋतिक माली. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन.
आणखीन एक जोरकस फटका स्क्वेअर लेग मध्ये, परंतु यावेळी कोणतीही चुकी होणार नाही. सळग क्षेत्ररक्षण स्वीकारलं मित्रांनो निवडलाय आणि इथे मात्र भूषण पवारची महत्वपूर्ण खेळी संपुष्टात येतोय आणि इथे मात्र ऋतिक माली आपली जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय आणि इथे मात्र भूषण पवारला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. भूषणच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजेच जय हनुमान मल्ल्याण या संघाला 23 या धावसंख्येवर. पाहूया या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर धावा असतील त्या म्हणजे 2 बाद 23. हॅलो, नवीन फलंदाज सनी डोलकर ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. पाहूया दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि ऑन स्ट्राइक सनी डोलकरला बघतोय. नॉन स्ट्राइक वर पिंट्या पाटील आणि गोलंदाज ऋतिक. पाहूया ऋतिक याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल सनी डोलकर याच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र मित्रांनो कव्हरच्या दिशेने खेळलाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होणार यात तेळ मात्र शंका नाही, परंतु या चेंडूवर एकच धाव येईल ती म्हणजेच मल्ल्याण संघासाठी आणि या एका धावेने या षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 2 बाद 24 धावा. जर विचार केला तर 12च्या सरासरीने मित्रांनो धावसंख्या चालले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या होत्या, तदनंतर आलेल्या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या. अशा प्रकारे 2 षटकामध्ये मित्रांनो 24 धावा धावफलकावर लागल्यात आणि येणारे 12 चेंडू असतील आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा कशा जमवल्या जातील याच्यावर भर द्यावा लागेल मल्ल्याण संघाला, जेणेकरून धावसंख्या 50च्या घरात जाईल आणि मित्रांनो एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो त्या 26 धावा या 2 षटकात येणं गरजेचं असेल, जेणेकरून जर आपल्याला 50ची धावसंख्या गाठायची असेल तर आपल्याला 2 षटकामध्ये चांगलं क्रिकेट हे खेळावंच लागेल. पाहूया नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजेच अतिश शिंदे. प्रिशा 11 भुवनेश्वर संघाकडून अतिश शिंदे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अतिश आलाय. पाहूया राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल सनी डोलकर याच्यासाठी. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा धावफलकावर लागल्यात 2 फलंदाजाच्या बदल्यात आणि आता पाहूया येणारे 12 चेंडू आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करेल तो म्हणजेच जय हनुमान मल्ल्याण हा संघ. गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्ल्याण संघ. अतिश पाहूया आपल्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन सनीसाठी आणि इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी. पहिलाच चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय आपल्या संघासाठी आणि अतिश आपल्या मित्रांनो कर्णधाराने दिलेला विश्वासाला मात्र सार्थ ठरतोय. पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय तो म्हणजेच अतिश. पाहूया अतिश याच्या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू, परंतु चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू अतिशच्या माध्यमातून प्रिशा 11 भुवनेश्वर या संघासाठी आणि खरोखर अतिशच्या माध्यमातून चांगली कामगिरी अजूनपर्यंत तरी चालू आहे ते म्हणजे भुवनेश्वर या संघासाठी. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर ज्याच्यामध्ये 24 धावा जरूर खर्च झाल्या होत्या, परंतु तदनंतर आलेला अतिश मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय अतिशच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा तिसरा निर्धाव चेंडू. आता मात्र सनी डोलकर थोडासा प्रेशर मध्ये असेल मित्रांनो, कारण विचार केला तर नॉन स्ट्राइक वर पिंट्या पाटील सारखा प्लेअर असताना मित्रांनो 3 चेंडू निर्धाव सनी डोलकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, परंतु या चेंडूवर काय घडणार तर एकच धाव घेणार प्रफुल्ल पाटील. कारण या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आले. आणि पाहूया आता मात्र धाव संख्या जातोय 25च्या घरात आणि या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धाव संख्या 2 बाद 25. पुन्हा एकदा पाहूया अतिश आणि इथे मात्र आणखीन एक दर्जेदार चेंडू अतिशच्या माध्यमातून मित्रांनो. वाईड यॉर्करचा यशस्वी प्रयत्न अतिशच्या माध्यमातून. जर अतिशचा विचार केला तर खूप इम्प्रेस केले अतिश याने, कारण 5 चेंडू फेकलेत आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय अतिश. नक्कीच मित्रांनो भुवनेश्वर संघासाठी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाहूया
इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून उडवलंय आणि या चेंडूवर एक दर्जेदार चौकार. आणि नक्कीच इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पिंट्या पाटील आपले हात खोलतोय आणि एक जबरदस्त चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या 4 धावांनी या षटकाची सांगता होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 2 बाद 29 धावा. खरोखर या षटकात खूप इम्प्रेस केलं मित्रांनो अतिशयाने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार आणि 1 धाव, अशा प्रकारे 5 धावांचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं अतिशच्या माध्यमातून. आता पाहूया राणा मोरे नवीन गोलंदाज असेल तो म्हणजेच भुवनेश्वर संघाकडून पाहूया. आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये असेल तो म्हणजेच सनी डोलकर. परंतु मित्रांनो प्रेशर घेण्याची गरज नाही तर प्रेशर देण्याची गरज आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल होणं गरजेचं असेल. आणि जर नॉन स्ट्राईकवर प्रफुल्ल पाटील सारखा फलंदाज असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्याला प्रेशर घेण्याची काही गरज नाही. पाहूया येणारी 6 चेंडू आणि त्याच्यामध्ये किती धावा खर्च होणार ती येणारी वेळच सांगेल. आणि इथे मात्र आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र सनी डोलकर 1 धाव काढून प्रफुल्ल पाटीलला स्ट्राईकवर आणेल. आणि इथे मात्र धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 30 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. पाहूया उर्वरित 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 5 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा कशा येतील याच्यावर मात्र भर द्यावा लागेल प्रफुल्ल पाटील याला. आणि इथे मात्र यॉर्करचा अप्रतिम प्रयत्न राणा मोरेच्या माध्यमातून. आणि नक्कीच मित्रांनो राणा मोरे दाखवून देतो की आपण एवढ्या लांबून का आलोत. आणि इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी राणा मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ती म्हणजेच भुवनेश्वर या संघासाठी धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 2 बाद 30 धावा. इथे मात्र स्लोअर 1 पिक केला होता, परंतु या चेंडूवर काय घडलं तर आणखीन एक सोपा झेल प्रफुल्ल पाटीलचा सुटला गेला. आणि या चेंडूवर नक्कीच इथे मात्र एक फलंदाज बाद करण्याची संधी होती, परंतु इथे मात्र प्रफुल्ल मोरेने स्ट्राईक ठेवलंय. आणि याच्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा धाव सुद्धा पाहायला मिळतोय. जिथे फलंदाज बाद करण्याची संधी होती तिथे मात्र थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळाला आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये झालं. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 32 धावा. आणि प्रफुल्ल पाटीलला या इनिंग मध्ये दुसरं जीवनदान. इथे मात्र जोरकस फटका. या चेंडूवर काय होणार तर प्रफुल्ल मोरे बॅक टू द पॅव्हेलियन. प्रफुल्ल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. आणि नक्कीच प्रफुल्लच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजेच मल्यान या संघाला 32 या धावसंख्येवर. आणि नक्कीच राणा मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण एक जीवनदान नक्की मिळालं होतं, परंतु प्रफुल्लला मात्र तंबूच्या आश्रयाला पाडवलं राणा मोरे याने. आणि तिसरा हादरा देण्यात यशस्वी झालाय तो म्हणजेच राणा मोरे. आणि आता मात्र आणखीन एक आयकॉनिक खेळाडू मित्रांनो किशोर नाईक, ज्याला मित्रांनो आताच एक बाईक मिळाली होती मला वाटतंय PNP चषकामध्ये, तोच किशोर नाईक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पाहूया धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 32 धावा. आणि अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि जर विचार केला धावफलकावर 32 धावा, त्याच्यामध्ये जर मित्रांनो भूषण पवारचे 3 षटकार सोडले तर मित्रांनो खरोखर खूपच कमी धावसंख्या. आणि इथे मात्र आणखीन एक तेज तर्रार चेंडू राणा मोरेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. आणि पाहूया आता मात्र या इनिंग मधला शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. धावफलकावर धावा आहेत 3 बाद 32 धावा. राणा मोरेचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय राणा. आणखीन एक तेज तर्रार चेंडू आणि इथे मात्र या इनिंगची सांगता होईल. आणि नक्कीच खरोखर खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली भुवनेश्वर या संघाकडून. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 3 बाद 32 धावा. आणि पाहूया येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा घेऊन जातो आपले सर्वांचे लाडके समालोचक याशीन मर्चंट सर यांच्याकडे. ओव्हर टू याशीन सर. हेलो हेलो चेक हेलो. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता ते सन्माननीय नरेंद्र भोईर
आपण वळणार आहोत पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. आत्ताचे काही प्रेक्षक आणि यूट्यूबच्या साह्याने सुद्धा काही क्रिकेट रसिक आमच्याशी जोडलेले आहेत. त्या सर्व क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, हा सामना गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण विपक्ष प्रिशा 11 भुवनेश्वर हा संघ रोहा तालुक्यातून आलेला हा संघ असेल. आणि त्याचप्रमाणे नाणेफेकीचा कौल इथे भुवनेश्वर प्रिशा 11 या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण संघाला. निर्धारित 4 षटकांचा हा सामना, परंतु कोणताही फलंदाज इथे मात्र चमकदारी कामगिरी करण्यामध्ये यशस्वी ठरला नाहीये. एक अपवाद वगळता फक्त भूषण पवार या एका खेळाडूने 3 षटकारांशी आपल्या संघाला 21 धावांचं योगदान दिलं आणि एकूण आपण पाहतोय मात्र 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. परंतु 4 षटकांचा हा सामना आहे. 32 धावा सुद्धा या मैदानावरती आणि या पिच वरती माफक ठरू शकतात हे सुद्धा इथे मला म्हणावंसं वाटतंय. कारण हे पिच ज्याप्रमाणे इथे प्रिपेअर केलेलं आहे आणि जे मैदान ज्याप्रमाणे इथे बनवलं गेलं आहे, हे मैदान आणि त्याची आउटफील्ड आपण पाहतोय थोडीशी स्लो आहे आणि त्याच वेळेस जी विकेट आहे त्या विकेटवरती चेंडू फिरतोय, चेंडू कट होतोय आणि या विकेटवरती आपल्याला बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय. जर इथे 4ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि चेंडू कट करण्याची, चेंडू घुमवण्याची क्षमता जर त्यांच्यामध्ये असेल ना, तर नक्कीच हा सामना अंतिम चेंडूपर्यंत जाऊ शकतो. अशी शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. कारण आपण काल सुद्धा सामने पाहिले होते, काल सुद्धा लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या आणि त्या जिंकताना सुद्धा आपण पाहिलं होतं. भुवनेश्वर संघाचे संघनायक, चला आपले 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे आहेत. कोणत्याही प्रकारचा वेळ किंवा उशीर होणार नाही याची आपण दक्षता घेऊया, कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की 2 सामने अधिक असतात, सेमीफायनल आणि फायनल. फायनलचा आणि सेमीफायनलचा सामना कमीत कमी 4 षटकांचा व्हावा ही आयोजकांची इच्छा आणि आपली सुद्धा इच्छा असेल. आयोजकांनी खूप खर्च या स्पर्धेमध्ये केलेला आहे. स्पेशली या मैदानावरती 18 ते 20 लाख रुपये या ग्रामस्थांनी इथे खर्च केल्यानंतर हे मैदान इथे बनवलं गेलंय आणि त्यांच्या मेहनतीला आपण सलाम करूया. यानंतर होणारा सामना विनय स्टार भेरसे विपक्ष श्रीशा 11 खारीकपाडा या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. तर दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विनय स्टार भेरसे आणि श्रीशा 11 खारीकपाडा दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा सामना असेल. भुवनेश्वर हा संघ आपण पाहतोय रोहा तालुक्यातील एक मोठा प्रवास करून इथे आलाय आणि जिंकण्याच्या ईर्षेनेच ते खेळणार यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु जय हनुमान मल्याण संघामध्ये सुद्धा एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतात आणि आज तर इथे 4 खेळाडूंचा भरणा असेल ॲज अ आयकॉन म्हणून. तर या 4 खेळाडूंनी जर अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी इथे केली तर मात्र हा सामना नक्कीच अटीतडीचा होणार आहे. आपण पाहतो ॲज अ आयकॉन म्हणून पहिल्याच षटकामध्ये किशोर पाटील येतोय. किशोर पाटील, मॅन फ्रॉम पेजारी, किशोर नाइक. चलिए दोस्तों, किशोर नाइक अर्थात आप सभी जानते होंगे कि अलीबाग प्रीमियर लीग के वो उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से जिन्हें नवाजा गया था वही ये गेंदबाज है किशोर नाइक, मैन फ्रॉम पेजारी. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋतिक. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद. क्या हुआ, कुछ समझने के पहले गेंद बिहाइंड द विकेट चली गई. दूसरा रन यहां पे लेना चाहते हैं मगर नहीं हो सकता. थोड़ा सा रिस्क था. जी हां, गेंद और बल्ले की मुलाकात थी मगर विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद निकल गई. शॉट फाइन लेग शॉट, थर्ड मैन के फील्डर भी उस गेंद को फील्ड करने में नाकाम रहे. मगर जैसे मैंने कहा कि आउटफील्ड थोड़ी सी स्लो है और उसका फायदा मिला यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम को और किशोर नाइक को. किशोर नाइक राइट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार
जी हाँ, ऑन द राइज, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑन खाली था, मिड ऑन के ऊपर से उस गेंद को खेला है, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये अमित नागती के बल्ले से, और इस चौके के सहायता से अपना खाता खोला है अमित नागती ने। ऋतिक माड़ी और अमित नागती ये दो बल्लेबाज सलामी बल्लेबाज के रूप में प्रीशा 11 भुवनेश्वर इस टीम की जानिब से हमें दिखाई दे रहे हैं। किशोर नाइक के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, एक अच्छे गेंदबाज है। देखिए, कभी भी एक अच्छा गेंदबाज बनना मुश्किल तो होता है, मगर इतना मुश्किल नहीं होता जहां पे अच्छा गेंदबाज बने रहना, क्योंकि आप एक बार जब गेंदबाज बनते हैं तो आपने आपको छुटकारा नहीं दे सकते, फिर से एक बार उसी मकाम पर कायम रहने के लिए आपको और ज्यादा मेहनत करनी पड़ती है। फुल टॉस नहीं कर सकते, मगर गलती तो हो चुकी है। गेंद फिर से एक बार गोली की रफ्तार से दनाती हुई निकल गई, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। बैक टू बैक ये दूसरा चौका आ चुका है अमित नागती के बल्ले से। बहुत ही अच्छी स्ट्रोक हमें देखने को मिले अमित के बल्ले से। पहली गेंद ओवर पिच थी, उसे लॉफ किया था मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन खाली था, उसका फायदा मिला अमित को, और इस मर्तबा तो जन्मदिन का तोहफा समझकर उसे दोनों हाथों से कबूल किया, स्वीकार किया, और लॉन्ग लेग की दिशा में खेला था 4 रन के लिए। कुल मिला के 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल मिला के 33 रनों की जरूरत। जी हाँ, इसमें तब हाफ ट्रैकर गेंद, ओहो, कैच लपकने का मौका हो सकता था। फ्लाइंग स्लीप में फ्लाई तो किया था वहां के खिलाड़ी ने, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, ये लगा चौका। ये तीसरा लगातार चौका अमित नागती के बल्ले से। अमित पहुंचे 12 पर, टीम का स्कोर जहां पहुंचा है 13 रन। जीतने के लिए 33 रनों की जरूरत। अब यहां से 20 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए प्रीशा 11 भुवनेश्वर को। जी हाँ, इसमें दबा हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, मगर 30 गज का दायरा यहां पे मौजूद, और डी फाइन ले की दिशा में उस गेंद का पीछा किया, बहुत ही अच्छी तरीके से उसे चेस करते हुए सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब तो हुए, मगर दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। 15 रन स्कोर कार्ड पर ये ओवर खासा महंगा साबित होता हुआ, स्पेशली इस विकेट के लिहाज से। इस विकेट के मद्देनजर बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, मगर आज महंगे साबित हुए। किशोर नाइक फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद, उसे पुल किया है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, इस मर्तबा 4 रन के लिए। शानदार चौका। इस ओवर में 4 चौके हमें देखने को मिले, एक दोहरा रन और उसी के साथ एक सिंगल रन। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद हमारे गुणलेखक जी साहिल तुरे हमें बताते हुए 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। निखिल वारगे और प्रशांत मात्रे यहां पे अंपायरिंग की जिम्मेदारी अंजाम देते हुए मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, और उसी के साथ ड्रीम्स क्रिकेट अलीबाग का भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। परेश पालकल कैमरामैन, उसी के साथ साहिल कुंडस्कर और केतन फड़समकर, शोधन पेरेकर और नितेश पाटिल, ये सारे टेक्नीशियंस, कैमरामैन, उसी के साथ ऑनलाइन स्कोरर, ऑपरेटर, इन सभी का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और उसी के साथ इस ग्रामस्थ मंडल का, या जी हां, रनों की संख्या 19 रन, 19। चौदह रनों की और जरूरत। जी हां, पिंट्या पाटिल की पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, ऑप्शन के बाहर पिच होने के बाद वहां से नीची रही और थोड़ी सी बाहर की तरफ कट हुई। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है पिंट्या ने। अब 17 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। फिर से एक बार आउटसाइड दिया, ऑफ स्टंप चकमा दिया। देखिए, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना साथी, ये आपने गाना सुना होगा और इसमें मैसेज भी है। देखिए, पहले ओवर में किशोर ने थोड़ा सा निराश किया, मगर अब यहाँ पे उनको बैक करना होगा। प्रफुल्ल पाटिल ने इस ओवर में अगर किफायती गेंदबाजी की तो ये मैच जीता जा सकता है, ये प्रफुल्ल भी जानते हैं। राइट आर्म ओवर द विकेट,
जी हाँ, इसमें तो बैकफुट पर जाकर पुल करना चाहते थे, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका जरूर है। विनय स्टार भेरसे आणि श्रीशा 11 खारीकपाडा या दोन्ही संघांचे कर्णधार यांना मी शेवटचा पुकार देतोय। जर आपण इथे लवकरात लवकर आला नाहीत टॉस करण्यासाठी तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। हा आलेला मेसेज प्रणय सोपेकर यांच्या माध्यमातून मी फॉरवर्ड केलेला आहे, सो प्लीज आम्हाला जॉईन करा आणि टॉस करून घ्या। जी हाँ, बैक टू बैक फिर से एक बार जोरदार प्रहार, गेंद आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए, और इसी के साथ 1 रन की और जरूरत है इस मैच को जीतने के लिए। औपचारिकता मात्र यहाँ पे नजर आ रही है क्योंकि दूसरे ओवर की अभी भी 1 गेंद आना बाकी। कुल मिला के 4 ओवर का ये मैच बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया, मगर अब यहाँ पे गेंदबाज भी निराश करते हुए, और ये होता है दोस्तों, कभी कभी खराब दिन होता है या थोड़ा सा रंग में आने के लिए, विकेट को परखने के लिए वक्त जाता है। हाँ, अच्छी गेंद। अब 12 गेंदें बची है और नाम मात्र 1 रन जीत मुकम्मल करने के लिए इस मैच को। यहां से अगर ये मैच जीतते हैं तो बहुत सारा वक्त भी यहां पे बचेगा। प्रीशा 11 भुवनेश्वर, प्रीशा 11 भुवनेश्वर एक खिलाड़ी भी है अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारतीय टीम के जरिए से, और उनका भुवनेश्वर का एक रिकॉर्ड भी है। ये रिकॉर्ड बनाना आसान बिल्कुल नहीं है क्योंकि भुवनेश्वर ने अपना अंतर्राष्ट्रीय पहला मैच खेलते हुए, पहला ओवर करते हुए, पहली गेंद के ऊपर पाकिस्तान के बल्लेबाज को आउट किया था, और पहली गेंद पर विकेट ले चटकाने वाले ये खिलाड़ी थे भुवनेश्वर, और उसी नाम से ये टीम यहाँ पे खेल रही है। हालांकि उनके गांव का नाम होगा ये भुवनेश्वर, हमारे 12वें खिलाड़ी बताएंगे। जी हाँ, गांव का नाम है। जी हाँ, इसी बीच यहाँ पे टॉस भी किया गया है। खारीकपाड़ा इस टीम ने टॉस जीता है। दोनों भी टीम के लिए हमारी समालोचन कक्ष की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं, और ये मैच जीत लिया है प्रीशा 11 भुवनेश्वर ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।